ठाकरे साहेबांना निवेदन देऊ ना. ठाकरे साहेब निवेदन घ्यायला आहे की नाही? ठाकरे साहेब बोला ना. प्रशासन असं ना तुमचं नाही. उदावन हॅलो खुर्चीवर ठेवा ना मग. उदावन दरवाजाला यायचं होतं आपल्याला दरवाजाला. इकडे चल लवकर. निवेदन घ्यायला अधिकार नाही. खुर्चीला की खुर्ची एक मिनिट नमस्कार. महाराष्ट्र पुढारी बीड हे स्वतः साहेब नसल्यामुळे एवढे सरपंच गावचे गावकरी सगळे इथं काम नाही व्यवस्थित झाल्यामुळे सर्व येऊन मोठ्या प्रमाणे आलेत आणि साहेबांचा तपास नाही. हे फार रिकामी खुर्चीच आहे तरी साहेबांचा ते तपास नाही. तुमचं काय म्हणणं आहे आणि काय घेऊन आला तुम्ही इकडे साहेबांकडे? बीड पंचायत समितीला मी वैयक्तिक लाभ घेण्यासाठी विहीर गायगोटा आणि गायगोटा यासाठी आलेलो. शेतकरी आम्हाला गावात बसून देत नाही, त्यामुळं आम्ही प्रत्येक गावातल्या एक शिवणीमधून मी 50 फाईल घेऊन आलेलो आहे. त्या 50 फाईल एक व्हिडिओ राठोड साहेब यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते काय फाईलवर सही करत नाही. काय मर्यादा कारण मर्यादाच्या म्हणतात प्रत्येक गावाला तुम्ही 10-15 फाईल करा. पण अशा काही फाईल आहेत की काय गावात 100-100, 200-200 झाल्यात. पण शिवणी असं गाव आहे की विहिरीच्या फाईल त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या फाईल होत नाही. तुमचा काय प्रश्न आहे सर? माझ्या गावातून अनेक शेतकरी यांनी विहीर म्हणून शासनाने मागेल त्याला विहीर असं देण्याचं धोरण राबवलेलं आहे. तर शेतकरी आमच्याकडं विहिरीची त्याची मंजुरीसाठी येतात आणि आम्ही त्याच फाईल घेऊन इकडं ग्रामपंचायत स्तरावरची मंजुरीच्या नंतर जे व्हिडिओ साहेबांची त्यांची मंजुरी हवी आहे त्याच्यासाठी साहेबच उपलब्ध नाही, तिथं अधिकारीच उपलब्ध नाही. तर मग आम्ही मंजुरी पण आपण घ्यायची. आजपर्यंत अगोदरती कधी तुम्ही आलता का इकडे? हो, नेहमीच वारंवार येत होतो आम्ही. सारखे त्यांना पत्र व्यवहार केले त्यांच्यासोबत. त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला? पत्रावर त्यांनी काय सांगितलं? नाही, सध्या तुम्ही तसे काही असं कारण सांगताय फक्त पुढील आठवड्यात घेऊ. सध्या अडचणी आहेत असं तसं इतर थोतण मतान कारण सांगून देतात. आणि तुमच्या गायकवाट्याचं काम पूर्ण झालंय का? सगळ्याचे लाभार्थ्यांचे झाले त्यांचे तरी हे करा ना. ज्यांचे नाही झाले ते ठीक आहे. पण तुमचं काय म्हणणं आहे दादा? पूर्ण काम गायगोटा वगैरे पूर्ण काम कम्प्लीट आहेत. पुढे काही खर्च नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या नवीन मंजुऱ्या घेतलेल्या 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या गायकवाट्याच्या विहिरीच्या त्यांच्या मंजुऱ्या 2022 आता 26 लागायला लागले तरी अजून त्यांनी ऑनगोईंग केलं नाही. शेतकऱ्यांनी काम तिथं फायनल केलं, विहिरी खाणल्यात, पण अजून हे मागणी सुद्धा घ्यायला हे करायला लागले. सर ही फाईल तयार करायला फुकट कुणी करीत नाही. चिरीमिरी घेऊ शासनाने ही प्रशासकीय दिली आणि प्रशासकीय देऊन हा गोरपण माझा डिलीट झालेला आहे आणि कंप्लीट 1.5 वर्ष झाले की गायगोट्याची फाईल एकही मस्ट घेतलेलं नाही. मग तुम्ही प्रशासकीय देता कशाला? नवीन फाईली घेता कशाला? हा माझा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्या फायलीची प्रशासकीय असताना बीडीओची सही असताना सगळ्या सही असताना हे आमचं डिलीट हल्लं कसं काय? हा माझा प्रश्न आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? आमचं काय म्हणणं आहे सर निवेदन आपण दरवाजाला फिरत असताना अचानक मला सीसी हाणलेला दिसत आहे. त्याच्यामुळं माझ्या घरचं जवळजवळ या ठिकाणी 2 शेतकऱ्याचं 75 हजाराचं नुकसान या ठिकाणचे ऑपरेटर आणि एपीओ या दोघांनी मिळून केलेलं आहे. संबंधित अधिकारी व्हिडिओ साहेब आणि संबंधित दोन्ही अधिकारी हे माझ्या या नुकसानीला जबाबदार आहेत. मला जर याला न्याय नाही मिळाला, असे अनेक शेतकरी आहेत माझ्यासारखे आणि अनेक शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, तरी या ठिकाणी एमबी फिरत आहे, व्हिडिओची सही आहे, मटेरियल लिस्ट करून मला एफटीओ करायचा होता. पण अचानक माझ्या दोन्ही कामाला पैसे न मिळता शिशी मारलेले आहे. त्याच्यामुळं मी उद्विग्न झालेलो आहे. मला 2-4 दिवसात जर न्याय नाही मिळाला तर मी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे. धन्यवाद. तुम्ही याची पुराकडे तक्रार केली आहे, मागणी शिवसाहेबाकडे केली, खाली घ्या पाहिजे. आज मला काल असं कळलं की ज्यावेळेस मी हे बिलं एफटीओ अपलोड करायला गेलो समजा मटेरियल लिस्ट, सर थोडं खाली घ्या, ती फाईल खाली घ्या तसं बोला. त्याच्यामुळं मला असं जाणवलंय की या ठिकाणी अनेक गलतन कारभार आहेत, ते अनेक बोलणार आहेत, या ठिकाणी अनेक सरपंच आहेत, अनेक म्हणजे असं आहे की बीड तालुक्यात पैसा झाला नाही आम्हाला, एवढे प्रश्न आहेत. आणि असे माझ्यासारखे अनेकांचे कुठं वर्कआउट डिलीट झाले. आता ह्याला शिशी हाणलं म्हणजे आता सगळा कार्यक्रम संपला माझ्या शेतकऱ्याचा.
आता माझ्या सगळ्या योजना राबवून जर शेवटचं बिल न मिळता शिष्य आणतात मग हे कोणाला विचारून आणतात? त्याला इंजिनियरची सही असती, ग्रामरोजगाराची सही असती, नंतर त्या कामाला शिष्य आणता येते, असा नियम आहे. काही अप्रतपर झाली त्याच्यात काय मग? आता आज आम्ही सगळे मिळून त्याची चौकशी करणार आहेत, पण BDO साहेबच संपावर गेले. आता ते काय कळणार, BDO संपावर आहेत तर का ऑपरेटर नाही? हा गलतन कारभार किती दिवस बीड तालुक्यात चालणार आहे? उद्विग्न शेतकरी झालेला आहे सगळा. माझ्यासारखा कार्यक्षम शेतकरी जर या ठिकाणी असा असेल तर सर्वसामान्याला काय या ठिकाणी? मला एक सांगा, लोकप्रतिनिधीकडे किंवा शिवसाहेबाकडे आपण मागणी केली? नाही, आज मी प्रथम पायरी ह्या गोष्टीला यांगायला लागलो. मला काल कळलंय माझ्या कामाला शिष्य आणली. पैसे न मिळता शिष्य आणणं हा ह्या कायद्यातला गुन्हा आहे, रोजगार हमीतला. त्याच्यामुळं असे किती लोकांना त्रास दिला हे मला आज या ठिकाणी माझ्या प्रश्नामुळं कळू लागलेलं आहे. बोला, तुमचं पूर्ण नाव सांगा आधी, नंतर बोला. गावाचं नाव एक सांग, हा घाबरू नको. हा, घाबरू नका, बोला. ज्ञान मागू तुझ्या. मी काळेगावचा आहे, शिवाजी मदन पवार या नावाने लाभार्थी आहे. माझ्या मागण्या पाठीमागच्या 6 महिन्यापासून बंद आहेत. आज रोजगार सेवकांना विचारलं तर ते सांगतात की ठराविकच मागण्या घ्यायला सांगितल्यात. त्यांनी मला असं सांगितलं की गावातली फक्त 5च लोकांच्या मागण्या घ्यायच्यात. 5 लोकांच्या घेणार तो, बाकीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांनी काय करायचं? मागण्याचं बंद कशामुळं? त्यामुळे आज आम्ही दोन नेतृत्व BDO साहेबांना विचारण्यासाठी इथं आलो. तुम्ही आता इतक्या दिवस झालं शेवग्या तुमच्या शेतामध्ये सध्या आहे का? आहे किती एकर आहे? 2.5 एकर. 2.5 एकर. त्याच्यावरती तुम्हाला काही लाभ भेटला का आतापर्यंत? हा, लाभ भेटला ना, गेल्या वर्षी भेटला. या वर्षात लाभ आता इतक्या कोटी रुपयाचा घोटाळ्यामध्ये ह्या पंचायत समितीचं हे खरं आहे का? हा, असं माहित नाही आपल्याला त्यांचा घोटाळा. तुम्ही येऊन बघा, ज्यांच्या आहेत त्यांची तरी मागण्या घ्या ना.